नमस्ते, मी योगेश कुटेल. सब खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आरक्षण आणि त्या भोवतीचे वाद हा विषय वारंवार सातत्यानं हा पुढे येत असतो. आणि आता या नवीन वादामध्ये किंवा या नवीन सगळ्या वादांच्या साखळीमध्ये आता अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत जी समिती नेमलेली होती, निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली, त्या समितीनं काल या एस-सी मधील उपवर्गीकरणाचा अहवाल किंवा त्याबाबतचा आपला अभ्यास हा सरकारला सादर केलेला आहे. हा अहवाल सादर झाल्याचं समजतात किंवा त्यावरनं सोशल मीडियावरनं घोषणा होताच त्या विरोधात वंचितनं बऱ्यापैकी विरोधात आघाडी घेतलेली आहे. वंचितचे नेते या उपवर्गीकरणाच्या विरोधात, तसेच या अनंत बदर समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालाच्या विरोधात बोलायला लागलेले आहे. तुम्हाला माहिती आहे, 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयानं एस-सी आणि एस-टी मध्ये म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकेल असा ऐतिहासिक निर्णय दिलेला होता. पंजाबमधील एका केसवरून तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील जे काही खंडपीठ होतं किंवा घटनापीठ होतं, त्या घटनापीठानंच हा आदेश दिलेला होता. या घटनापीठाचं वैशिष्ट्य असं होतं की नंतर सरन्यायाधीश झालेले भूषण गवई यांचा देखील त्यामध्ये समावेश होता. भूषण गवई यांनी उपवर्गीकरणाला मान्यता देतानाच यासोबत आणखीन एक सूचना केलेली होती. ती सूचना अशी होती की आता एस-सी आणि एस-टी यांच्या देखील आरक्षणाला क्रीमी लेअरची मर्यादा लावण्याची वेळ आलेली आहे. पण ही क्रीमी लेअर लावण्याची सूचना म्हणून त्यांनी केलेलं होतं, त्याचा आदेश म्हणून तो गृहीत धरा असं भूषण गवई यांनी त्या आपल्या निकालपत्रात म्हटलेलं नव्हतं. त्यानंतर तातडीने महाराष्ट्रात देखील उपवर्गीकरण होणं गरजेचं आहे आणि त्यातही मातंग समाजाकडनं, त्या समाजातील नेत्यांकडनं याबाबत जोरदार आग्रह देखील झालेला होता. तेव्हाच सरकारनं समिती नेमून याचा अभ्यास करून याबाबत निर्णय घेण्याची ग्वाही दिलेली होती. याबाबतचा सगळ्यात पहिला जो अभ्यास आहे तो बार्टीने केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी पुण्यामध्ये आहे, त्या संस्थेने जो सुरुवातीला अभ्यास केला, त्या अभ्यासानुसार महाराष्ट्रामधले जे काही आरक्षण आहे त्याच्या लाभामध्ये मोठी तफावत असल्याचं दिसून आलेलं आहे. आता ही जी काय तफावत आहे किंवा नक्की कोणत्या जातीला आरक्षण मिळत आहे त्याबाबतचं जी चर्चा आहे ती चर्चा या अहवालानं पुढे आणलेली आहे. या अहवालानुसार नवबौद्ध किंवा महार जातीला या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मिळत असल्याचा चित्र पुढे आलेलं होतं. त्यातही चर्मकार समाज देखील या आरक्षणाच्या फायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे असा देखील या अभ्यासाचा सूर होता. आणि मातंग समाजाला मात्र, ज्या मातंग समाजाचं प्रमाण एकूण त्या सगळ्या एस-सी मध्ये हे 3-3.5% आहे, त्यांना मात्र त्याचा पुरेसा लाभ मिळत नाही असं साधारणपणे हा अभ्यास सांगत असल्याचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच मग वंचित विकासनं याबाबत जोरदार आघाडी उघडली. एवढंच नाही तर भूषण गवई यांनी अशा प्रकारचा निकाल दिला म्हणून त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका देखील करण्यात आली. अर्थात हे उपवर्गीकरण करताना सर्वोच्च न्यायालयानं काही निर्देश, काही एक सूचना देखील केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची जी सूचना आहे याचा क्वांटिफाईड डेटा म्हणजे एक संख्याशास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे की नक्की खरोखरीच कोणाला आरक्षण मिळतं आहे, त्यांची लोकसंख्या किती आहे, एकूण आरक्षण त्यांचं प्रमाण किती आहे, हा जो सगळा क्वांटिफाईड डेटा आहे, हा क्वांटिफाईड डेटा सरकारकडे असायला हवा. मला वाटतं अनंत बदर समितीनं तेच केलं असावं. दुसरी सर्वोच्च न्यायालयाची अट जी प्रमुख आहे की एकाच जातीला या उपवर्गीकरणाचा फायदा देता येणार नाही. म्हणजे एकच जात ही उपवर्गीकरणाच्या विशिष्ट गटामध्ये तुम्हाला टाकता येणार नाही असा देखील त्याचा अर्थ आहे. आता अनंत बदर समितीनं काय केलं असेल याचा अंदाजच आपण या निमित्तानं करू शकतो, कारण सरकारनं अद्याप तो अहवाल जाहीर केलेला नाहीये. जी काही माहिती आता मिळते आहे त्यानुसार या उपवर्गीकरणामध्ये 3 अ, ब, क असे गट केले असतील आणि त्याच्यामध्ये विविध जातींना टाकण्यात आलेला असेल. याच्यामध्ये नवबौद्ध, महार आणि मातंग असे 2 सेपरेट वेगवेगळ्या गटामध्ये या जातींचा समावेश केलेला असू शकतो. आणि याच्यामुळेच
एक थोडी वादाची ठिणगी या निमित्तानं पडू शकते. आनंदराज आंबेडकर असो किंवा प्रकाश आंबेडकर या सर्वांचं म्हणणं असं आहे की ज्या जातींनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अन्याय सहन केलेला आहे, धर्माच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली, त्यांना आता कुठे फायदे मिळू लागलेले आहेत आणि ते फायदे मिळण्याच्या आतच असं आरक्षणामध्ये विभागणी करून त्या जातींमध्ये थोडीशी फूट पाडून हे आरक्षण ह्या जातींमध्ये हा एक फूट पाडण्याचा डाव आहे, अशी त्यांची भूमिका आहे. याला दुसरं उत्तर ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही अशा मातंग समाजाच्या नेत्यांकडून दिलं जातं. त्यांचं म्हणणं असं आहे की या शैक्षणिक आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा फक्त विशिष्ट जातीनं म्हणजे नवबद्ध किंवा महार जातीनंच घेतलेला आहे. आम्हाला त्याचा फायदा मिळालेला नाही आणि आम्हाला जर त्यांच्या स्पर्धेत उतरायचं असेल तर आम्हाला आमचा स्वतंत्रपणे कोटा द्या. म्हणजे जे आता 12-12.5% एससीचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये 3-3-3 किंवा 4-3 5 असे साधारणपणे गट, टक्केवारींचे गट हे पडू शकतात. आनंद बजार समितीने काय सुचवलेलं आहे, सरकार काय निर्णय घेत आहे हे आता आपल्याला पाहावं लागेल. आता हे जे आरक्षण आहे हे केवळ किंवा हे आरक्षणामध्ये जे उपवर्गीकरण आहे हे उपवर्गीकरण फक्त शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांसाठीच असणार आहे. याचं पुढे जाऊन राजकीय आरक्षणासाठी देखील हे उपवर्गीकरण लागू करणार का, त्याचं उत्तर आता तरी नकारार्थी आहे. आता वंचितच्या नेत्यांचं हे म्हणणं आहे की जर तुम्हाला असं उपवर्गीकरण सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक सुविधांसाठी करायचं असेल मग असं उपवर्गीकरण तुम्ही हे राजकीय जागा देताना देखील लागू करा. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की मातंग समाज हा राजकीय फायदे घेण्यामध्ये पुढे आहे. जरी शैक्षणिक किंवा सरकारी नोकऱ्यामध्ये तो कमी असेल तर या समाजाचे अनेक नेते हे सत्ताधारी झालेले आहेत, त्यांना सत्तेचे फायदे मिळालेले आहेत. या उलट महार किंवा नवबौद्ध समाजाला सत्तेपासनं मोठ्या पक्षांनी हे नेहमीच बाजूला ठेवलेलं आहे, वंचित ठेवलेलं आहे आणि त्यांच्या राजकीय लढ्याचा देखील तोच अर्थ आहे आणि त्यांचेच पक्ष आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळं एक नवा आरक्षणाचा वाद महाराष्ट्रात सुरू होऊ शकतो. भाजपची यातली भूमिका काय आहे हे देखील उघड सत्य आहे. भाजपमध्ये अनेक मातंग समाजाचे नेते आहेत. भाजपचा जो मतदार आहे त्या हिंदुत्ववादी मतदारामध्ये मातंग समाज हा फिट बसतो. त्यामुळं मातंग समाजाला फायदे मिळवून देण्यामध्ये देखील भाजपची आग्रही भूमिका राहू शकते. त्यामुळं या उपवर्गीकरणाला जसे सामाजिक पदर आहे तसा हा राजकीय पदर देखील मोठा आहे आणि त्यामुळेच हे उपवर्गीकरण होऊ शकतं. भाजपला त्याच्यामध्ये त्यांची जी वोट बँक आहे ती वोट बँक आणखीन पक्की दृढ होण्याचा देखील मार्ग या उपवर्गीकरणामुळे खुला होणार आहे, हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळं आता अनंत बदर समितीच्या निर्णयानंतर या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात कधी सुरू होणार याची आता अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली असेल. पण आंबेडकरी विचारांची जनता या विरोधात रस्त्यावर उतरेल का किंवा त्याबाबत त्यांना समजून सांगण्यात येईल का, त्यांच्यावर अन्याय कसा होत नाही हे त्यांना पटवून देता येईल का, यावरती या वादाचं स्वरूप पुढे आपल्याला पाहावं लागेल. अशाच अपडेटसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.